श्री स्वामी समर्थ. लातूरजवळील एका छोट्याशा गावात भक्ती नावाची 16 वर्षाची मुलगी तिच्या आई शारदा सोबत राहत होती. घराचं छप्पर जुनं पण मनात स्वामी समर्थांच्या नावे असलेलं सोन्यासारखं श्रद्धेचं छप्पर होतं. भक्ती आईला म्हणते, आई मी दररोज स्वामी समर्थ म्हणून शाळेत जाते. मला असं वाटतं की ते माझ्यासोबत चालतात. शारदा हसून म्हणते की माझी बाय, तुझा विश्वास इतका गहरा आहे की त्यांचं अस्तित्व तुला जाणवतं. शेजारीच नानासाहेब एक अनुभवी स्वामी भक्त सतत पोथी वाचत बसायचे. भक्ती त्यांच्याकडे बसायची. नानासाहेब म्हणायचे, बाळा संकट कधी सांगून येत नाही, पण श्रद्धा असेल ना तर संकट मागं फिरतं. ऑक्टोबरचा एक थंड दिवस, रात्री 2:30चा सुमार. जमिनीखालून हलके आवाज आले. अचानक एक जोरदार धक्का, भूकंप. भक्ती घाबरून उठते आणि आईला उठवत म्हणते की आई उठ लवकर, जमीन खाली हलते. शारदा उठण्याचा प्रयत्न करते पण छताचा भाग कोसळतो. दोघी वेगवेगळ्या खोलीत अडकतात. भक्तीच्या तोंडातून एकच शब्द येतो. भक्ती रडत म्हणते, श्री स्वामी समर्थ, माझ्या आईला वाचवा, मला वाचवा. त्या अंधारात भक्ती डोळे मिटते आणि तिच्या मनात प्रकाश पसरतो. अचानक तिला एक तेजस्वी आकृती दिसते. स्वामी समर्थ शांत आणि ठाम आवाजात तिला म्हणतात, बाळ घाबरू नकोस, मी आलोय तुझी रक्षा करायला. छत कोसळतं पण तिच्या भोवती एक दिव्य तेज तयार होतं. तिला खरंच काही लागत नाही. शारदा अंधारात अडकलेली, श्वास अडलेला, पण ती हात जोडून बसते. शारदा म्हणते की स्वामी माझ्या लेकराला वाचवा, माझा जीव जाऊ दे पण माझं बाळ सुरक्षित असावं. त्यावेळेस एक लाकडी अलमारी कोसळत असताना शारदेला झाकून सुरक्षित ठेवते. तिला जाणवतं कोणीतरी तिच्या कपाळावर हात ठेवतं. शारदा हळू आवाजात म्हणते, हा स्पर्श तर स्वामींचा आहे. सकाळी गावकरी ढिगाऱ्याखालून वाचलेल्यांना शोधत असतात. भक्ती एका कोपऱ्यात बसलेली, धुळीने माखलेली पण निरोगी. पोलीस तिथे येतात आणि म्हणतात, हे शक्यच नाही, इथं कुणी कसं वाचलं? तर भक्ती हसत म्हणते की माझ्यासोबत स्वामी होते. शारदाही सापडते, थोडीशी जखमी पण सुरक्षित. जेव्हा दोघी पुन्हा भेटतात ते दृश्य संपूर्ण गाव थांबून पाहतं. भक्ती म्हणते की आई, तर शारदा ही रडत म्हणते की तू वाचलीस म्हणजे मी वाचले. या घटनेनंतर गावात दर आठवड्याला स्वामी समर्थांचं कीर्तन होतं. भक्ती आणि शारदा प्रत्येक वेळी सामील होतात. नानासाहेब गावाला सांगतात की ही लीला कशी केवळ श्रद्धेनं घडली ते. नानासाहेब म्हणतात की स्वामींच्या नावात इतकं सामर्थ्य आहे की ते मृत्यूलाही हरवू शकतात. आपण सगळे संकटात असतो, कोणी चिंता, कोणी दुःखात, पण त्या सर्वावर एकच उपाय आहे, श्रद्धा आणि नामस्मरण. भक्ती आणि तिच्या आईचं जीवन हे शिकवतं. स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत, तर ते श्रद्धेचा दिवा आहेत. जय जय श्री स्वामी समर्थ. ही कथा तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.